पंढरपूरला श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकाला सहज आणि सुलभपणे दर्शन मिळावं यासाठी राज्य सरकारनं टोकन दर्शन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि यासाठी 129 कोटी रुपये खर्च करून दर्शन मंडप बांधण्यात येणार आहे। मात्र दर्शन मंडपाची जागा पूररेषेत येत असल्यानं वारकरी संप्रदायानं ही जागा बदलण्याची मागणी केली असून पंढरपूर नगरपालिका बांधकाम परवाना देणार आहे का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। राज्य सरकारचे 129 कोटी रुपये जाणार पाण्यात। पंढरपुरात चंद्रभागा नदी किनारी पूररेषेत बांधला जातोय दर्शन मंडप। दर्शन मंडपाची जागा बदलण्याची वारकरी संप्रदायाची मागणी। पंढरपूरला वर्षाकाठी 1 कोटी भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात। यासाठी भाविकांना तासनतास दर्शन रांगेत उभे राहावे लागते। विठू भक्तांचा हा त्रास कमी करण्यासाठी राज्य सरकारने टोकन दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी दर्शन मंडप उभारण्याची गरज होती। राज्य सरकारने या दर्शन मंडपासाठी 129 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। या दर्शन मंडपाचे पहिल्या टप्प्यातील 100 कोटी रुपयांचे टेंडर देखील झाले आहे। मात्र या दर्शन मंडपाच्या बांधकामाला पंढरपूर नगरपालिकेने अद्याप बांधकाम परवाना दिला नसल्याची चर्चा सध्या पंढरपूरमध्ये सुरू आहे। याचे कारण म्हणजे दर्शन मंडपाची जागा चंद्रभागा नदीच्या जवळ असून ती पूररेषेमध्ये येते। पंढरपूर नगरपालिका सामान्य नागरिकांना पूररेषेत बांधकाम परवाना देत नाही, त्यामुळे दर्शन मंडप उभारणीला परवानगी मिळणार का हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना सहज सुलभ दर्शन मिळावे यासाठी राज्य सरकारने दर्शन मंडप उभारण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी 100 कोटी रुपयाचे टेंडर देखील काढले आहे। मात्र ही जागा पूररेषेत येत असल्याने या ठिकाणी दर्शन मंडप उभारू नये अशी मागणी एका बाजूला वारकरी संप्रदायाने केली आहे, तर नगरपालिकेने अद्याप बांधकाम परवाना या ठिकाणी दिलं गेलं नसल्याची बाब या ठिकाणी पुढे आली आहे। त्यामुळे आता राज्य सरकार, पंढरपूर नगरपालिका किंवा बांधकाम करणारी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दर्शन मंडप 3 मजली उभारण्यात येणार। एका वेळी 6000 भाविक सामावण्याची असणार क्षमता। दर्शन मंडपासाठी लागणारे स्लॅब, कॉलम, बीम पुण्याहून तयार होऊन येणार। भाविकांच्या वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची सोय, लिफ्ट, रॅम्प, हिरकणी कक्ष, आरोग्य केंद्रांसह वृद्ध भाविकांसाठी विश्रांती कक्षाची सुविधा। सदरची जागा पूररेषेत आहे, त्यामुळे दर्शन मंडप उभारणीला वारकरी पाईक संघाने विरोध केलाय। आषाढी यात्रेच्या कालावधीमध्ये पंढरपूरमध्ये नदी पात्राला भरपूर पाणी असते, अनेकदा पूरसदृश परिस्थिती असते। त्यामुळे राज्य सरकारने जागा बदलून दर्शन मंडप बांधावा अशी मागणी त्यांनी केली आहे। ही पूररेषेमध्ये ही जागा आहे। त्यांनी तांत्रिक उत्तर असं दिलं होतं की आम्ही 12 मीटर उंचीवरती तो प्रोजेक्ट करणार आहे, परंतु जरी असलं तरी आषाढी सारख्या पुराच्या काळामध्ये जर पूर आला तर ती इमारत बंद ठेवता लागणार आहे। मी एक सामान्य वारकरी म्हणून शासनाला विनंती करतो, मंदिर समितीला विनंती करतो की चांगली जागा, शिवाजी चौकासारखी जागा असेल किंवा आणखी कोणती जागा असेल जी पूररेषेमध्ये नसेल आणि भाविकांना सुलभ पडेल अशा पद्धतीच्या जागेवर हा दर्शन मंडप उभारून भाविकांची सुखसुविधा निर्माण करावी। स्थानिक पंढरपूरकरांनी देखील दर्शन मंडपाची जागा बदलण्याची मागणी केली आहे, कारण यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेतून शेकडो कोटी रुपये खर्चून घरे उभारण्यात आली आहेत। मात्र ती जागा देखील पूररेषेत असल्याने कुणीही तिथे घर खरेदी करण्यास तयार नाही। तशीच अवस्था दर्शन मंडपाची होऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। पंतप्रधान आवास योजना ती पूर्णपणे, म्हणजे थोडक्यात म्हणायचं गेलं तर पूर्णपणे सरकारचा पैसा पाण्यात घालवून ती योजना बांधली, परंतु त्या योजनेचा कसलाही गोरगरिबांना फायदा होत नसून तशाच पद्धतीचं जर दर्शन मंडपचं झालं तर पूर्णपणे तो पैसा पाण्यात जाणार आहे। तरी संदर्भ ह्या विषयाची मंदिर समिती आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्याच्यासाठी दुसरी जागा सुचवून त्या दर्शन मंडपाची उभारणी करावी। पंढरपूर नगरपालिका दर्शन मंडपाला बांधकाम परवानगी देणार का याविषयी अधिकृत कुणीही बोलण्यास तयार नाही। सरकारी कामाला एक न्याय आणि सामान्य नागरिकाला एक न्याय अशी परिस्थिती सध्या पंढरपूरमध्ये उद्भवली आहे। असे असले तरी शेकडो कोटी रुपये पाण्यात घालण्यापेक्षा जागा बदलून दर्शन मंडप उभारल्यास त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे। ती जागा बदलण्याची सद्बुद्धी
प्रशासनाला येऊ दे असेच साकडे स्थानिकांनी विठुरायाला घातले आहे. अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.